आ, आ. ये बानू, अगे म्हाताऱ्याला दिवसा एवढं बोललीस आणि अजून मनात राग ठेवलास वय. तसं काय नाही. अरे मग गप का हायसा? अरे तू आत होतास, म्हातार बाबा तर बसला हाय आणि आम्ही काम करतो या. तुम्ही या आता बोलायचं असेल तर. ए खंडू चल बाबा, भाकरी बी मिळेल ये. आया. म्हातार बाबा, रागवलं नाहीस ना माझ्यावर? बानूबाई, म्या तुमच्यावर कसं रागवल? ए खंडू, बानूचं लगीन झाल्यावर बानू जाईल जेजुरीला. मग तू आणि म्या दोघच हात बघ. म्हातार बाबा, माझ्या बाची नंतर काळजी घे. कधी बी एकला नाही राहिला तो. अन बानू म्हणते मला बी नेणार आहे संघ. आजाकडे कोण बघल? आता तुमचं लगीन होऊन तुम्ही जेजुरीला जाणार, पर ह्या म्हाताऱ्याला, आजाला आणि ह्या वस्तीला इसरू नका म्हणजे झालं. म्या कशी इसरन? बान तू बी मला भेटाया जेजुरीला या आदन मधन. बानूबाई, अहो तुमच्या डोळ्यात जेजुरीचं सपान दिसतया. काहीतरीच. बानूबाई, अहो तुम्ही समधी जेजुरीला गेला होतात ना? वय वय. मग बानूबाई, अहो तुम्ही तरी सांगा कशी आहे जेजुरी? मला तुमच्याकडनं ऐकायचं. अगं सांग बानू, अगं म्हातार माणूस आहे, कधी बघितलंय बघ जेजुरी त्यानं. 9 लाख पायऱ्या आहेत जेजुरी गडाला. भंडाऱ्यानं पिवळी झाली आहे जेजुरी. सदानंदाच्या येळकोटचा आवाज घुमतो डोंगर रांगात. सोन्यानं मडलेला गड आहे. तत राहतो देव माझा. म्हणजे आता तुम्ही वितत राहणार? का हो? अहो, काय झालं? काय नाही. राजा, तर माझ्यापासून लपितोस होय? अरे तुझ्यापासून काय लपवायचं? अरे खंडोबाची पहिली बायको बी तत राहते, त्याचीच काळजी वाटते बघ. तुझं खरोखरच अपार प्रेम आहे ना म्हाळसा खंडेरायांवर? हो, माझ्या प्रत्येक श्वासात आहेत ते.
माझ्या असण्यात आहेत ते. माझं केवळ प्रेम नाही तर सर्वस्व आहेत ते. त्यांच्याशिवाय मी जगण्याचा विचार देखील करू शकत नाही. मग इतकं प्रेम असताना तुला त्यांना शाप देताना काहीच कसं वाटलं नाही? कारण ते माझा अव्हेर करून बानूकडे निघून गेले. कोणत्याही विवाहित स्त्रीचा हा अवमानच आहे आणि म्हणून माझ्या मुखातून शापवाणी निघाली. पण तुझ्या शापवाणीने त्यांना भविष्यात काय कष्ट सोसावे लागतील, कोणत्या खडतर परिस्थितीतून त्यांना जावे लागेल याचा विचारच तू केला नाहीस म्हाळसा. त्यांचा वनवास संपेपर्यंत ते वृद्ध बनून राहतील या भावनेने तू अस्वस्थ कशी नाही झालीस? हे सारं माझ्या क्रोधामुळे झालं आहे. माझ्यामुळे त्यांना सारा त्रास सहन करावा लागला याचे शल्य मला आहे. तुझ्या अहंकारापोटी त्यांनी हा खडतर वनवासाचा काळ सहन केला खरा, पण आता त्यांचा वनवास संपणार आहे. पण म्हाळसा, हा वनवास संपल्यावर तुझ्यातले आणि श्री खंडेरायांमधले नाते तसेच राहील? मागे हे मला म्हणाले होते की माझे आणि त्यांचे जन्मजन्मांतरीचे नाते आहे, त्यात कधीही अंतर येणार नाही. मला खात्री आहे की काहीही झालं तरी हे मला कधीही अंतर देणार नाही. माते, माते, मी तुम्हाला भेटण्याकरिता आलो आहे. माते, माते, गडाच्या दारापाशी या. माते, मी आपल्याला भेटण्याकरिता आलो आहे. मी तुम्हाला ओळखते. या आधी देखील तुम्ही यांना भेटण्यासाठी जेजुरी गडावर आल्याचे मला स्मरण आहे. होय माते, त्यावेळी श्री खंडेरायांच्या परिघावर मी आलो आहे याची सूचना देणं अनिवार्य होतं. पण आज मी आपल्याला हे सांगण्यासाठी आलो आहे की श्री खंडेरायांच्या आयुष्यातील खडतर काळ आता संपणार आहे. लवकरच ते आपल्या मूळ रूपात पुन्हा भूतलावर अवतरणार आहेत. तुम्ही दिलेल्या शुभवार्तेमुळे मला किती आनंद झाला आहे हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. पण तुम्ही असे दारातच का उभे? तुम्ही अतिथी आहात. अतिथींचा पाहुणचार करण्याची या गडाची रीत आहे. नाही माते, मी गडाच्या आत येऊ शकत नाही. का? माते, श्री खंडेरायांचा कष्टप्रद काळ जरी आता संपत आला असला तरी आता मी आपल्या परिघावर आलो आहे. त्यामुळे मला ती कक्षा ओलांडून आत येता येणार नाही. माझे कार्य पूर्ण झाले. येतो. म्हाळसा, तुझ्या परिघात श्री शनिदेव जरी अजून काही काळ राहणार असले तरी चिंता करू नकोस. मी त्या प्रतिकूल काळात तुझ्या सोबत असणार आहे. मी लवकरच जेजुरीला येईन. म्हाळसा, इतकी वर्ष वाट पाहिली आहेस, आता आणखीन काही काळ जाऊ दे. मी जेजुरीत नसलो, मी कैलासात नसलो तरी माझ्या सर्व भक्तांवर माझे लक्ष आहे. श्रद्धेने अंतःकरणातून जो भक्त मला हाक मारेल त्याच्यासाठी तात्काळ मला जावंच लागेल. माझे आराध्य आज मला दर्शन देणार.
मी खरोखरच भाग्यवान आहे की माझी हाक माझ्या आराध्यांच्या कानी पडली आणि त्यांनी मला दर्शन देण्याचे सांगितले. नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे मला ही गोष्ट कोणालाही कळू देता कामा नये. कोणालाही म्हणजे अगदी माझ्या पतिदेवांनाही ही गोष्ट कळता कामा नये. रात्रीच्या या अशा प्रहरी देवी एकट्या कुठं जात आहेत? काल रात्री देखील त्या रात्रीच्या प्रसंगी बाहेरून आल्या होत्या आणि माझ्यापासून त्या काहीतरी लपवत आहेत असं मला सारखं का बरं वाटतंय? मला देवी कुठं जात आहेत हे बघायलाच हवं. मला कोणाची तरी चाहूल लागली. कोणीतरी माझा पाठलाग करतो आहे असं मला वाटतं आहे. देवींना माझी चाहूल तर लागली नसावी. देवी हे काय करत आहेत? अशा रात्रीच्या वेळी ह्या पिंपळाच्या वृक्षाखाली कोणाची पूजा करण्यात त्या मग्न आहेत? हा सगळा काय प्रकार आहे? हा तर चमत्कार म्हणायचा. अशक्य, केवळ अशक्य, असंभव. देवा, आपली कृपादृष्टी माझ्यावर आहे हेच माझे परमभाग्य आहे. क्षमा असावी देवा. हे स्थान कुठले आहे मला याची कल्पना नाही. आपले वास्तव्य तर जेजुरीला आहे असेच माझ्या स्मरणी आहे. दमयंती, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे आणि म्हणूनच मी तुला या ठिकाणी दर्शन द्यायला आलो आहे. आज माझ्या आयुष्याचे सार्थक झाले देवा. परंतु हे ठिकाण कोणते? महिला, मणिमल्लांशी युद्ध झाल्यानंतर मी या ठिकाणी प्रथम द्वय शिवलिंगाच्या रूपाने अवतरलो होतो. देवा, आराध्याचे दर्शन घेण्यासाठी ही भक्त अधीर झाली आहे. आपण मला मार्तंड भैरवाच्या रूपात दर्शन द्यावे अशी मी विनवणी करते. दमयंती, मी तुला दर्शन देईन, परंतु त्याआधी मला तुला असे सांगायचे आहे की तुझा पती म्हणजे नळ राजा तुझ्यावर संशय घेऊन तुझ्या मार्गावर या ठिकाणी आला आहे. तुझ्या भक्तीवर त्या व्यक्तीने संशय घेतला आहे. आपल्या पत्नीवर असा संशय घेऊन आपण चूक केली आहे याची जाणीव त्याला होणे आवश्यक आहे. नळराज, शिवा
राजन, तुम्ही माझ्यावर संशय घेतला? मी केवळ श्री खंडेरायांची भक्ती करत होते. माझ्या ते ध्यानात आलं नाही. मी तुमच्यावर संशय घेतला. माझी चूक झाली देवी. नळराज, तुझ्या पत्नीवर तू संशय घेऊन तू अपराध केला आहे. संशय ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे पती पत्नींचे नाते विनाकारण कलुषित होते. केवळ पती पत्नीचेच नव्हे तर कोणतेही नाते केवळ संशयाच्या वृत्तीने संपुष्टात येते. संशयाने मनुष्य स्वतःहूनच अनेक समस्यांना जवळ करतो. देवा, माझ्याकडून अक्षम्य असा अपराध झाला आहे आणि त्याचं प्रायश्चित्त घ्यायला मी तयार आहे. नळराज, तुला तुझी चूक उमजली हेच तुझे प्रायश्चित्त आहे. भविष्यात पुन्हा कधीही अशी चूक तुझ्या हातून घडणार नाही याची काळजी घे. देवा, आजपर्यंत आपण केवळ देवींचे आराध्य होतात. आजपासून आपण माझे देखील आराध्य आहात. मी आपल्याला शरण आहे. आपण माझे डोळे उघडलेत. आता मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी देवा. नळराज, दमयंती, तुमच्या दोघांच्याही भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे. मी तुम्हाला असे आश्वासन देतो की भविष्यात तुमच्या नळदुर्ग राज्यात मी माझा द्वितीय विवाह करेन, ज्याने तुझी ख्याती पुढची अनेक वर्ष सर्वदूर होईल. शुभम भवतु. बानू सोबत माझ्या विवाहाचे स्थळ काय असेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. बानू सोबत माझा विवाह नळदुर्गला होईल. येणाऱ्या काळात माझ्या भक्तांचेही स्मरण सर्वांना राहावे ह्यासाठी हा सगळा प्रपंच. बाणाई, बाणाई, याच धनगर पाड्यावर तुझा भावी वर स्वतः येईल आणि तुझं मन जिंकून तुला घेऊन जाईल. तुला काही द्यायचंच असेल तर थोडी बिल्वपत्र आणून दे. भानुबाई, काय झालं? म्हातार बाबा, अरे एक साधू आलं होतं. त्यांनी मला पहिल्यांदा बानाई अशी हाक मारली होती. समजे तर मला बानूच म्हणतात. मग ते असं का म्हणलं असत्याल? ते असं असेल की आणि त्यांनी मला बेलाचं पान मागितलं. मी बेलाचं पान आणायला वळले आणि बघते तर काय, बेलाच्या झाडावर सोन्याचं कण चमचमत होतं. अरे समजा झाडच चमचमत होत. भानुबाई, मी बी तेच म्हणत होतो. आता बी ते बेलाचं झाड बघा कसं सोन्याच्या कणाने चमचमतय. हे बघा. भानुबाई, यो शुभ शकून हाय. तुमच्या कानावर बघा, उद्या काहीतरी चांगलं पडणार आहे. बानू, काही वर्षांपूर्वी तुला बाणाई म्हणून कोणीतरी हाक मारली होती. त्याचे कारण आता तुला हळूहळू कळेल.